प्रत्येकाला भावुक करून टाकणारा हा क्षण. बीडचे एसपी नवनीत कौवत यांच्या समोर जेव्हा आई वडील बसले होते आणि अचानक 8 वर्षांपासून बेपत्ता असलेला त्यांचा मुलगा अचानक त्या आई वडिलांच्या समोर आला आणि त्याने आपल्या आईला बघून जेव्हा जोरात मिठी मारली, तेव्हा बीड पोलिसांच्याही डोळ्यातले अश्रू अनावरले नाहीत. 2017 साली राजू माळी नावाचा अल्पवयीन मुलगा जो फक्त 16 वर्षांचा होता, तो घरातून निघून गेला होता. संगमेश्वर विद्यालय नालवंडी येथे तो आपल्या 10वीचे शिक्षण घेत होता. त्याच्या राहण्याची सोय नसल्यामुळे तो आपल्या शिक्षकाजवळच राहत होता, ज्यांचे नाव ज्ञानेश्वर राऊत होते. त्याच्या आई वडिलांची परिस्थिती खूप हालाकीची होती. ऊसतोड कामगार असल्याने ते ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यात गेले होते. आता 17 डिसेंबर 2017 रोजी राजू अचानक शाळेतूनच निघून गेला. ही बातमी जेव्हा त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांना कर्नाटकवरून नालवंडे गावामध्ये येण्यासाठी तब्बल 8 दिवस लागले होते. आता अशिक्षित आई वडील असल्यामुळे त्यांना वाटले की आपला मुलगा 2-3 दिवसांमध्ये परत येईल आणि यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली नाही. 5-6 वर्ष निघून गेली तरी सुद्धा राजू आलाच नाही. मग 2023 मध्ये त्याच्या आईने पिंपळनेर पोलिसांकडे तक्रार केली आणि आज रक्षाबंधनाच्या एकदम पवित्र सणाच्या दिवशी या मायलेकरांची 8 वर्षानंतर भेट झाली. तो क्षण तुम्हीही बघा किती भावुक करून टाकणारा होता. तेथील बीड पोलिसांच्याही डोळ्यातले अश्रू त्यांना अनावरले नाहीत. वय 16 वर्ष होतं आणि आज 7.5 वर्षानंतर राजूला जेव्हा आम्ही शोधून आणलंय, तर राजूचं वय आज 22 ते 23 वर्ष झालं आहे. आणि आम्ही ठरवलं होतं, सर्व SP सरांनी, PSI खटावकर सर आणि मी असं ठरवलं होतं की आपण राजूच्या आईवडिलांना ही भेट द्यायची आहे, सरप्राईज भेट. त्याच्यानुसार आम्ही त्यांना बोलवून घेतलं होतं. मी काल रात्री त्यांना कॉल केला होता की म्हटलं SP सरांना तुम्हाला थोडं बोलायचं आहे, तपासाबद्दल विचारपूस करायची, तर तुम्ही या म्हणून. त्याच्यानुसार ते 1 वाजेला हजर झाले. त्यांना SP सरांच्या कॅबिनमध्ये बसवलं आणि त्याच्यानंतर मी राजूला त्यांच्यासमोर घेऊन गेले. आता हा 7.5 वर्षाचा काळ होता. राजू 16 वर्षाहून राजू आज 22 ते 23 वर्षाचा झाला आहे. तर पहिले 2 ते 3 मिनटं राजूच्या आईवडिलांनी राजूला ओळखलंच नाही. त्याच्यानंतर जेव्हा राजू त्यांच्याजवळ गेला, आईला त्यांनी मिठी मारली, तेव्हा त्याच्या आईला कळालं की हा राजू आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांचं काय म्हणतो, आनंदाश्रू दुःखाश्रू हे सगळं एकत्र होतं. कारण की जो मुलगा हयात नाही अशी त्यांचा समज झाला होता की आपला मुलगा आता परत येणार नाही. पण आज तो त्यांच्यासमोर सुखरूप होता आणि याचं आम्हाला खूप समाधान मिळालं.